शेतात काम करण्याच्या कारणावरून दोन कुटुंबात झालेल्या वादावादीतून मारहाणीची घटना बुधवारी सायंकाळी 5:30च्या सुमारास मिरज तालुक्यातील दुधगाव येथील गवळी गल्लीत घडली। या प्रकरणी सुशांत महावीर कुदळे वय वर्ष 32 राहणार टेलिफोन ऑफिस नजीक गवळी गल्ली दुधगाव आणि संतोष जनगोंड पाटील वय वर्ष 36 राहणार गवळी गल्ली दुधगाव यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी सुशांत कुदळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या घरानजीक असलेल्या शेतामध्ये त्यांच्या मामाचा मुलगा संतोष जनगोंड पाटील राहणार गवळी गल्ली हा ट्रॅक्टरने पलटी मारण्याचं काम करत होता। त्यावेळी सुशांत यांची आई शकुंतला यांनी संतोष यास तो आमच्या शेतात ट्रॅक्टर चालवू नकोस असं सांगितलं आणि याचा त्याला राग आला आणि संतोष यांनी शकुंतला यांच्याशी वाद घालून त्यांचा हात पिरगाळला, पाठीत बुक्कीने मारहाण करून ढकलून दिले। आईला मारहाण होत असलेली पाहिल्यावर फिर्यादी सुशांत हे शेतात गेले। मारहाणीचा जाब संतोषाला विचारला, तसेच शेतातील ट्रॅक्टर बंद करण्यास सांगितले। संतोष याने सुशांत याला तू शेतात पाय ठेवायचा नाही अशी दमदाटी केली, तसेच त्याचा गळा धरला। फिर्यादी सुशांत याचे वडील तेथे आले असता सुशांत यांनी त्याचा मित्र सुहास उर्फ निखिल कुर्णे यास बोलावले। सुशांत आणि त्यांच्या वडिलांना काठीने मारहाण केल्याने फिर्यादीत नमूद केलेलं आहे। पोलिसांनी संशय संतोष पाटील सुहास उर्फ निखिल बबन कुर्णे राहणार खनभाग दुधगाव यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। दरम्यान संतोष पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादी संतोष आणि त्यांची आई कल्पना पाटील असे दोघेजण दुधगाव गावच्या हद्दीतील शेती गट क्रमांक 1636 आणि 1633 मध्ये ट्रॅक्टरने मशागत करीत होत्या। त्यावेळी शकुंतला कुदळे राहणार गवळी गल्ली या तेथे आला असता फिर्यादी संतोष यांनी त्यांना आपला वाद नंतर मिटवूया असे सांगितले आणि ही बाब त्यांनी घरी जाऊन सुशांत आणि महावीर कुदळे यांना सांगितली। सदर दोघेही घटनास्थळी येऊन तू माझ्या आईला का बोललास असा जाब संतोष आणि कल्पना यांना विचारून त्यांना शिवीगाळ केली। दोघांनी संतोष यांना काठीने मारहाण केली, तसेच कल्पना यांना तिघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचं फिर्यादीत नमूद केलं आहे। पोलिसांनी सुशांत महावीर कुदळे, महावीर शामराव कुदळे, शकुंतला महावीर कुदळे सर्व राहणार गवळी गल्ली दुधगाव यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी।